Good morning to one and all. Hello friends, my name is Banat Kartik, the student of RK Public School. Today I stand here to inquiring the present condition of LPG or liquefied petroleum gas. महत्त्वाचे आहे की मी इथे वर माझे शाळेचे नाव सन्मानित मोठे करू, कारण की आज संपूर्ण देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळेच आपले डिझेल, पेट्रोल व त्यापेक्षाही अधिक आपले अन्न शिजवण्याचा जो गॅस म्हणजेच LPG गॅस याची कमतरता जास्त प्रमाणात भासू लागली आहे. जर आपल्याला त्यांच्याकडून गॅस वेळेवर नाही मिळाला तर आपण उपाशी राहू शकतो का? नाही ना. त्यासाठी आपल्याला स्वावलंबी व्हायला हवे. आज युद्धच म्हणजे इस्रायल अमेरिका विरुद्ध इराणचे आहे, उद्या दुसऱ्या कोणाचे असे नाही. या अशा कालंकी परिस्थितीत आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी आपल्याला मेड इन इंडिया व सेल्फ मॅन्युफॅक्चर म्हणजेच हा एक विकल्पाची आवश्यकता आहे. तसाच तो विकल्प आहे म्हणजे बायोगॅस. हा आपल्या सर्वांना, तुम्हाला, मला घरी बनवता येतो, पण देशातील 80% लोकांना हा विकल्प माहीतच नाही आहे. हा विकल्प गोबर, कचरा, ओला कचरा व शेतातील टाकाऊ पदार्थांनी बनतो. या विकल्पात मिथेन 50 ते 70% व कार्बन डायऑक्साईड 30 ते 40% असतात. या विकल्प बनवण्यासाठी आपल्याला एखाद्या हा ओला कचरा एखाद्या बंद विहिरीत म्हणजेच अनएरोबिक जागेवर, तिथे ऑक्सिजन नसते, या जागेवर ठेवून तिच्या जीवाणूद्वारा हा विकल्प बनतो. पण तुमच्या मनात विचार असेल, हा विकल्प तर कळाला, पण हा नक्की बनतोच कसा? हा विकल्प बनवण्यासाठी आपल्याला एखाद्या घरातली सेंद्रिय कसा, जसे की गोबर, ओला कचरा व शेतातली टाकाऊ पदार्थ एखाद्या बंद विहिरीत आणून ठेवायचे आहे. त्यानंतर हा कचरा एका जीवाणूद्वारा, म्हणजे त्याचं नाव मिथॉजिनस, ह्याद्वारा तिचं हे केमिकल असतं, त्याचं नाव सेल्यूस, याला डायजेस्ट करून हा गॅस निर्मित होतो. या गॅसचे शेतकऱ्यांना उभाट फायदे आहेत, जसे की स्वच्छता व कमी खर्चात LPG गॅसची बरोबरता करतो व स्वच्छता ठेवतो व LPGची बचत कमी करतो व सेंद्रिय खत पोहोचवतो आपल्या शेतांना व त्याची पोत वाढवतो व रासायनिक खतावरती खर्च कमी करतो व तसेच शेतकऱ्यांना धन निर्मिती याचंही एक साधन करतो. पण आज ते देशातील LPG नसल्यामुळे आपल्या देशातील 90% याच्यावरच अवलंबून राहत होता. पण अचानक LPGचा साधन संपल्यामुळे आपल्या देशातील 90% हॉटेल व रेस्टॉरंट बंद होण्याची शक्यता आली आहे. त्यासाठी आपण विज्ञान व तंत्रज्ञान याचा फायदा घेऊन आपण हा बायोगॅस बनवून याचा साधन व याला साधन बनवून आपण याचा विकल्प काढू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला आज याचा डायग्राम सहित याचा पूर्ण विकल्प सांगणार आहे. या इथे एक ओला कचरा व म्हणजेच पाणी याचं इथे मिक्सचर होतं. त्यानंतर हे डायजेस्टर म्हणजे अनएरोबिक जागेवर जाते व त्यानंतर इथे 2 गॅस तयार होतात, कार्बन डायऑक्साईड व मिथेन. त्यानंतर ते गॅस बाहेर जातात. त्यानंतर गॅस बनते. त्यानंतर इथे स्लजमध्ये जाते. त्याच गॅस कारण की स्लजमध्ये जाऊन ते जीवाणू म्हणजे मिथॉजिन्सद्वारा हा गॅस निर्मित होतो. त्यानंतर याचा आपण वापर करू शकतो. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.